आमच्या विहिरीला बघा किती पाणी आलंय, पूर्ण गच्च भरली. तरी पाहिजे तितका पाऊस पडला नाहीये. पूर्ण जर म्हणजे जास्त जर पाऊस झाला ना तर पार त्या पत्रापर्यंत पाणी जातं तिकडच्या. या त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहे, म्हणजे बरेचसे मासे आहेत. कुठे आहे मासे? हे काय इथं आई किती मोठे हा ना. भारी गाडी इकडे आई चालू का चांगला. आमच्या शंकराचं खेळणं, कूदणं, नाचणं जोरात चालू होतं. शंकराचं खेळणं चालू असताना कपडे धुवायचं काम चालू होतं माझं. पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं, आभाळ भरून आलेलं होतं आणि सगळीकडे एकदमच हिरवंगार वातावरण तयार झालं होतं. ते बघून लय भारी वाटलं. कोणाला भूमीला का आईनं मीच गोमिल डोळा मारला. कोणी रे गेली पळून लाजली हो पळून गेली हा तिला वाटलं कोणी हिरोईन आली अरे मातीत तोंड घातलं. पण मला कोणती लई भीती वाटली कसं बसतो जवळ काय करा ते याच्यामध्ये भरा. आम्ही निंदलेलं गवत जमा करण्यासाठी मग आम्ही गाडीचा प्रयोग केला आणि त्याच्यामुळं खूपच लवकर आमचं काम आवरून गेलं. ही नवीन पद्धत आहे का खालून चल. म्हणजे जमा करायची? फास्टमध्ये हा सोड. झटकून घ्या मॅडम, झटकून घ्या, झटकून. तरी आपलं बोलणं झालंच बरं का संतोष. बाया घ्या, बाया ऐकणार आहे का आपलं? काय काय नाही हो, असं सहज मजा केली आहे. खालून उचला दे. काहीतरी शिजलं वाटतं. खालून हात घाला. म्हणजे चुरचुर वाजलं बस. मी काय म्हणते, तुम्हाला एक चक्कर मारावंच लागतं सगळं. हो ना मग भरून तर घेऊ. भरून काय घेत्या बांधायचं आहे बोस. ते फाटलं ना तर काहीच उपयोग नाही अच्छा होणार. अच्छा ट्यूब होती का अजून? हा टाका. हा डायरेक्ट भरणं संतोष. ए राजा अहो, तसं कशाला करते संतोष? डायरेक्टच बोट धरायला तो. धरत तोंड. ते असं म्हणता का भाई? ते बांधायचं कसं भाऊ? तुम्ही धरा, आम्ही टाकू. हा, वाटल्याचं काय करा, मोठं मोठं जे आहे ना याच्यात भरा आणि ते बारीक बारीक जे आहे ना मग त्याच्यात टाकू वाटलं. उळून घ्या त्याला, उळून असं. हा आरवर आहे काय ते उळायला अहो, मातड राहतं त्याला. मातड आपल्या शेतातलं वाया नाही गेलं पाहिजे. बाबू बाबा म्हणजे मातीची लई किंमत आहे. मग या मातीचं सगळं मोल आहे. हो ना तुम्ही पण चला आमच्या सोबत पुंजी जमा करायला.
गावाकडं अशी कामं करत करत दिवस कधी निघून जातो कळतच नाही. पण गावातलं हे जीवन, शेतातली कामं, पावसाचं वातावरण आणि आपली माणसं यांची मजा काही वेगळीच असते. मग मॅडम कसं वाटलं काम करून आता? लय छान वाटलं. लय छान वाटलं ना. मग असं रोजच काम करायला आणावं लागलं तुम्हाला शेतामध्ये, आहे की नाही? बापानं वावर पाहून दिला तर मग शेतात तर यावंच लागेल. पण अगोदर सांगितलेलं आहे, शेती म्हणल्यावर काम चुकणार नाही. काय मॅडम टाका तोपर्यंत ही गाडी वळून आणतात. हे मागचं राहिलं ते घेऊन ये सांग्याच. तिकडे गाडी घेऊ, टेन्शन नाही. हा हा आडोबा कोणाची आडोबा आहे ती? अच्छा, टाका. काय गुरु दादा पडला? अरे रे रे. आता टाइमपास करता यार. आम्ही तुमच्यासाठी थांबलो केवळ. हा पलीकडले पण राहिलेले. तो? अहो ना, येतून घेऊ ना. कोणते? तुम्हाला कपडे धुवून कोणते movie? खूप झाले. म्हणून मग इकडे तुम्हाला हे काम करून राहिलं, बोलवलं. इकडे ना, खाली खाली. तिकडचे? हा? घेऊ ना मग. चला तर मंडळी, आता आम्हाला संभाजीनगरला जायचं आहे. त्याच्या अगोदर आता घरी जाऊया आणि घरची आवरावर करून घेऊ, बॅग वगैरे भरून घेऊ. सगळ्यात अगोदर शेतातून ताजी कोथिंबीर घेतली. आपल्या गावाकडची कोथिंबीर म्हटलं की काय सांगायचं, एकदम ताजी आणि भारी. आम्हाला जे काही सामान घ्यायचं होतं संभाजीनगरला नेण्यासाठी ते सगळं आता बॅगेमध्ये भरून घेतलं आणि घरातली सगळी आवरसावर करून घेतली. घरची कोथिंबीर नेली की ती कसं पाणी मारलेलं राहत नाही ना, ते बरेच दिवस टिकते, खराब होत नाही लवकर. फ्रीजमध्ये पण 15 दिवस आरामात राहते. हो का? जास्त राहते. ओके. आपण विकत घेतलं ती कुठे ते लगेच खराब होते, पाणी मारलं जातं किती वेळेस. पाणी मारलेलं नाही शारदे, त्याच्यावरती आहे ना पाऊस पडलेला असतो. ऊन काढतात ते. हा, ते पण आहे. मग त्याला माती राहते, ऊन काढायचं, मग मार्केटला न्यायचं. जे आणते ते पण पाणी मारते, खराब होणे सुकू नये म्हणून. अरे ही थोडी ना पाणी मारलेलं राहील आपण. भुईमुग किती छान आहे. कोणत्या शाळेला तू? नोकरीचा का? बाय बाय. चला तर आपण आता वापस जातोय संभाजीनगरला. गावाकडचं काम झालंय आपल्या. इन्न खुरपणं सगळ्या गोष्टी झाल्या आहे. पाठीमागं आपले दादा आहे. मजा आली का? मजा आली का निंदी खुरपणी करून? लय मजा आली. पाऊस पाणी मस्त होता. निसर्ग चांगलं असा छानपैकी नटलेला होता, सजलेला होता निसर्ग, आहे का नाही? शेवटी येताना आम्हाला सुलीभांज्यांच्या डोंगराचा खूप छान नजारा बघायला भेटला.
चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, हर हर महादेव.